माजी महापौर महेश अण्णा कोटे यांचं काल प्रयागराज येथील कुंभमेळ्यात दुःखद निधन झालेलं आहे। त्यांचं पार्थिव शरीर अद्यापही सोलापूरला आलेलं नाहीये। नेमकं लखनौ येथून एअर ॲम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव शरीर येणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान काय अपडेट आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी अशोक इंदापूर आपल्या सोबत आहेत। त्यामुळे टेक ऑफला उशीर होतोय। 10:30च्या आसपास टेक ऑफ होईल आणि 2 तासाच्या अंतराने ती सोलापूरला पोहोचेल। समस्त सोलापूरकरांवरती शोककळा पसरलेली आहे। सगळ्यांमध्येच एक वातावरण असं शोकाकुल झालेलं आहे। बीडी घरकुल परिसरामध्ये तर त्यांचं घरचं नातं होतं। या बीडी घरकुल परिसरात पहिल्यांदा ते निवडणुकीला उभारले होते आणि त्यानंतर शेवटपर्यंत बीडी घरकुलची त्यांनी नातं जोपासलं। संपूर्ण शहराच्या प्रश्नाची जाण असणारा आणि शहराच्या स्थलांतराविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड होती। ती स्थलांतर रोखण्यासाठी काहीतरी करता यावं म्हणून सातत्यानं ते आमदारकीसाठी प्रयत्न करत होते, कारण सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही त्यांना चांगलं माहित होतं। परंतु सोलापूरकरांचं दुर्दैव आहे की आपण त्यांना महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदावर पाहिलं। शहराची प्रश्नाची जाण असणारा माणूस विधानसभेत जाणं हे शहराच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं, परंतु आपण त्यांना पाठवू शकलो नाही। ज्या पद्धतीने त्यांनी या बीडी घरकुल परिसराचा विकास केला त्यावेळेला विष्णुपंत तात्या कोटे होते, त्यांनी महेश कोटेने सांगितलं राजकारणात जायचं असेल तर अशा भागात जा की त्या ठिकाणाहून तुला विकासाला तुला संधी मिळेल, कामासाठी संधी मिळेल, वाव मिळेल। या ठिकाणी त्यांनी शाळा सुद्धा सुरू केली। या भागातील लोकांना नुसतं रस्ते ड्रेनेज देऊन चालणार नाही, तर तिथे येणाऱ्या नागरिकांच्या मुलांना सुद्धा शिक्षणाची सोय व्हायला पाहिजे या दूरदृष्टीने त्या काळी त्यांनी शाळा सुरू केली। शाळेचं त्यांनी कॉलेजमध्ये रूपांतर केलं। या भागातल्या लोकांना शिक्षण मिळालं, राहण्यासाठी चांगल्या सुविधा मिळाल्या, परंतु रोजगार मिळाला नाही। या ठिकाणचे नागरिक हे पेन्शनर आहेत, सगळे रिटायर्ड लोकांची वस्ती होती का ही भीती त्यांच्या मनामध्ये असे। सातत्याने ते माझ्याशी बोलायचे। महापौर झाल्यानंतर ह्या शाळेच्या आवारात त्यांचा सत्कार झाला, त्यावेळी त्याला सांगायचे की ह्या लोकांचं आपण रोपडे पालटले, आता पुढे आपल्याला मोठी झेप घ्यायची। आपल्याला या लोकांना रोजगारासाठी सोलापूरला काहीतरी आपल्याला औद्योगिक विकास घडवून आणावा लागेल। सातत्याने ती भेटायची, त्यावेळेला समाजाची चर्चा असायची। संपूर्ण महाराष्ट्रातील समाज आज हळहळतोय।